स्टेट ऑफ हॉर्मोनचा रस्ता उघडण्यासाठी अमेरिकेनं आपला पूर्ण जोर लावला, पण त्याला जमलं नाही. शेवटी त्याने नाटोच्या सर्व देशांना धमकी दिली, जर तुम्ही माझ्यासोबत आले नाहीत तर त्याचे परिणाम फार वाईट होतील. तरी देखील कुठलाही देश आला नाही. ज्या स्टेट ऑफ हॉर्मोन्स मधून साधं कोणत्याही देशाचं जहाज हलू शकलं नाही, तिथून आपल्या भारताचे 2 जहाज भारताचा तिरंगा लावून सन्मानाने भारतात वापस आले. मित्रांनो, हे आहे नवीन भारताची ताकद. उगाच म्हणत नाहीत मोदी हे तो मुमकिन आहे. मोदीजीने जी विदेश यात्रा करून सगळ्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवले, त्याचा फायदा आज होताना दिसतोय. याच्या अगोदरही आपल्याला दिसलंय. कुठलाही देश भारताला एवढा सहजासहजी कुठल्याही गोष्टीत नकार देऊ शकत नाही. मित्रांनो, टीकाकारांनी फार टीका केली. उगाच हे विनाकारण विदेश यात्रा करतायत, विनाकारण खर्च करतायत. पण ते का करत आहेत आता बऱ्याच जणांना कळत आहे. विरोधकाला अजूनही कळणार नाही, पण कळण्याला कळून चुकले की जे काही होते ते मोदींजीमुळे होते, नवीन भारतामुळे होते. ही आहे मोदीजींची ताकद. उगाच सर्व देश मोदीजींना एवढा मान सन्मान देत नाहीत. त्या माणसामध्ये जे काय आहे मित्रांनो, ते जगानं ओळखले, पण काही भारतातल्या अजून काही लोकांना त्यांची किंमत नाही कळाली. गॅसची समस्या सर्व देशांना भेडसावत होती. वास्तवात गॅसची समस्या तेवढी नव्हती, पण लोकांनी अफवा जास्त पसरवले, त्याच्यामुळे लोकांनी जास्त गरजा केला आणि तिथं मागणी जास्त झाली आणि पुरवठा कमी झाल्यासारखं झाला. अजूनही आपल्या देशामध्ये एवढा गॅस शिल्लक आहे, कमीत कमी 2 महिने आरामात गॅस जाईल पुऱ्या देशाला. पण लोक अफवा पसरल्यामुळे शॉर्टेज निर्माण झालं आहे. तसं वास्तवात तसं नाहीये परिस्थिती. पण आता जे 2 जहाज निघाले आहेत मित्रांनो, जवळपास 92,000 मेट्रिक टन एलपीजी एवढं आपल्या भारतात येत आहे. आपल्याला गरज आहे फक्त 80,000 मेट्रिक टनची, पण 92,000 मेट्रिक टन 2 जहाज जवळपास. एक आता जहाज आलेलं आहे, दुसरं जहाज काही घंट्यानंतर येईलच. पण ही आहे ताकद, कारण आतापर्यंत कुठलाही जहाज तिथे हलू शकलं नाही त्या स्टेट ऑफ हॉर्मोन्स मधून. पण भारताचे जहाज तिरंगा लावून सन्मानाने आणले. तर त्या इराणच्या रिपोर्टरनी इराणच्या त्या अध्यक्षांना विचारलं की तुम्ही भारतानंच का परवानगी दिली, दुसऱ्याला का दिली नाही. त्यांनी म्हणले आमचे भारतासोबत संबंध पहिल्यापासून मैत्रीपूर्ण आहेत आणि जेव्हा अमेरिकेनं आमच्या शाळेवर हल्ला केला, सर्वप्रथम निंदा ही भारतानंच केली त्यांची. आणि भारताला युद्ध नको होतो. भारत हा शांतिप्रिय देश आहे. सुरुवातीपासून म्हणतात त्यांनी युद्ध नको. हा त्यांचा स्वभाव आम्हाला आवडलेला आणि त्यांना आज गरज आहे तेलाची, एलपीजीची, तर आम्ही त्यांना नक्की मदत करू असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी भारताला मदत केली. सुरक्षित आपले दोन्ही जहाज आज भारतामध्ये आलेले आहेत. मित्रांनो, तिथून 2 जहाज निघाले होते मित्रांनो. एका जहाजाचं नाव होतं शिवालिक आणि दुसऱ्याच नाव होतं नंदादेवी. शिवालिक मध्ये जवळपास 45,000 मेट्रिक टन एलपीजी होतं, तर दुसऱ्या जहाजामध्ये नंदादेवीमध्ये 47,000 मेट्रिक टन गॅस होता. म्हणजे या 2 आल्यामुळं भारताची गॅसची चिंता संपलेली आहे. आता मुबलक गॅस आहेत मित्रांनो, पाहिजे तेवढे घ्या, पण गरज असेल तरच मागवा ना. विनाकारण बुकिंग करून ती सिस्टीम हँग करू नका आणि शॉर्टेज करू नका. मित्रांनो, भारतामध्ये पेट्रोल असेल, डिझेल असेल, गॅस असेल, काही कमी पडणार नाही. कारण भारत हा परावलंबी नाहीये, स्वावलंबी आहे. काही जरी कुठून जरी काही नाही गेलं तर भारत उपाशी कोणाला मरू देणार नाही. कारण भारताला अजून कोणी ओळखलं नाही. भारतात जे ताकद आहे ती कुठल्या देशामध्ये नाही. याच्या अगोदर एक तेलाचं जहाज असं सुखरूप आलं होतं आणि आणखीन एक जहाज आहे मित्रांनो, ते पण 2-4 दिवसामध्ये येईल. त्यामध्ये तेलाचं जहाज आहे, ते जवळपास 80,000 मेट्रिक टन त्याच्यामध्ये तेल आहे. ते पण सुरक्षित येईल. इराणने फक्त भारत, चीन आणि रशिया यांनाच परवानगी दिली आहे, बाकी कोणाला दिली नाही. अमेरिकेच्या हातात नाका जीव आलेला आहे. मित्रांनो, युद्ध करायला सुरुवात केलं त्यानं, पण संपवायला थांबवायला त्याला नाही जमत. प्रत्येक देशाला मध्ये घालताय, पण तो इराण कोणाचं ऐकत नाहीये. इराण म्हणते आम्ही बुडणार, पण तुम्हाला घेऊन बुडणार. त्याच्यामुळे मित्रांनो, सर्वांसोबत मैत्रीसोबत संबंध ठेवणे फार चांगले असते. गुंडागर्दी, दादागिरी करून जमत नाही. ट्रम्पला कळलं नाहीये कुठेही दादागिरी करायला पाहिला, त्याचे परिणाम आज भोगत आहेत. आणि मोदीजींनी आपली विदेश यात्रा करून सर्वांसोबत मैत्रीसोबत संबंध ठेवले आहेत. त्याचा फायदा आज आपल्याला होताना दिसत आहे. म्हणूनच म्हणतात बंदे में दम है, मोदी है तो मुमकिन है.